स्वामी समर्थ मंडळी, कुंभ राशीच्या जातकांनो, आज आपण एका अशा अद्भुत आणि परिवर्तनीय सत्याचा वेध घेणार आहोत जे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारे ठरणार आहे. जून 2026चा काळ तुमच्या जीवनात एक सुवर्ण काळ घेऊन येत असून या काळात तुमच्या घराण्यातील पूर्वजांचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत निघणार आहेत. आजवर समाजाने तुमच्या कष्टाची योग्य ती दखल घेतली नाही आणि तुमच्यातील सुप्त गुणांना नेहमीच कमी लेखले गेले. परंतु आता परिस्थिती पूर्णपणे पालटणार असून ज्या जागी तुम्हाला अपमान सहन करावा लागला त्याच ठिकाणी लोक आता तुमच्याकडे आदराने पाहू लागतील. हा व्हिडिओ म्हणजे केवळ एक ढोबळ अंदाज नसून तुमच्या जीवनात खऱ्या अर्थाने राजयोग आणि सन्मान सुरू होण्याचा हा एक मुख्य टप्पा आहे. म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत अत्यंत एकाग्रतेने ऐका, कारण यातील प्रत्येक शब्द थेट तुमच्या आयुष्याशी जोडलेला तुम्हाला जाणवेल. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी या व्हिडिओला मनापासून लाईक व सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आता आपण सविस्तर ऐकूयात की पूर्वजांचे रेकॉर्ड तुटणे म्हणजे नेमके काय आणि त्याचे तुमच्या जीवनावर काय परिणाम होतील. 7 पिढ्याचे रेकॉर्ड मोडीत निघणे हे ऐकायला जेवढे मोठे वाटते त्याचा अर्थ केवळ भौतिक संपत्ती, आलिशान गाडी किंवा बंगला मिळवणे एवढ्यापुरताच मर्यादित नाही, तर त्यामागे एक गूढ अर्थ दडला आहे. आजवर तुमच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या केवळ संघर्षाची आणि अतोनात कष्टाची एक अखंड साखळी चालत आली होती. तुमच्या आजोबाने आयुष्यभर अपार कष्ट केले, परंतु त्यांना समाजात म्हणावी तशी कीर्ती किंवा नाव मिळाले नाही. तुमच्या वडिलांनी देखील कुटुंबासाठी रक्ताचे पाणी केले, पण त्यांना त्यांची हक्काची ओळख निर्माण करता आली नाही. आणि तुमच्या बाबतीत बोलायचे झाले तर तुम्ही तर आजवर सर्व काही मुकाट्याने सहन केले, तरीही लोकांनी तुमच्या क्षमतेचे मूल्य नेहमीच कमी मानले. हाच तो दुर्दैवी रेकॉर्ड आणि संघर्षाचा इतिहास आहे जो आता कायमच्या संपुष्टात येणार आहे. आतापर्यंत तुमच्या संपूर्ण घराण्यात महत्त्वाची सत्ता गाजवणारे किंवा निर्णायक भूमिकेत असणारे कोणीही नव्हते ज्यांचे शब्द समाजात आदराने ऐकले जातील. परंतु जून 2026 पासून काळ अशी काही पलटी मारणार आहे की तुम्ही केवळ राबणारे कष्टाळू न राहता स्वतःची एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ठराल. ज्या ठिकाणी पूर्वी तुमच्या मताला कवडीचीही किंमत दिली जात नव्हती, त्याच ठिकाणी आता तुमचा शब्द हाच अंतिम आणि सर्वोच्च मानला जाईल. हा बदल जरी वर करणे अचानक वाटत असला तरी निसर्गाच्या दरबारात याची तयारी बऱ्याच काळापासून सुरू होती. कारण पिढ्यानपिढ्याचे रेकॉर्ड एका रात्रीत तेव्हाच सुटतात जेव्हा त्या कुळातील एखादी व्यक्ती स्वतःच्या मर्यादा झुगारून उतुंग भरारी घेण्याचे धाडस करते. आणि कुंभ राशीच्या लोकांनो, ती भाग्यवान व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुम्ही स्वतः आहात. तुमचे नाव आता केवळ घराच्या 4 भिंतीपुरते मर्यादित न राहता समाजात तुमच्या कर्तृत्वाचा एक वेगळाच दरारा निर्माण होईल. जे लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील की या व्यक्तीमध्ये नक्कीच काहीतरी वेगळे सामर्थ्य आहे आणि हाच तुमच्या भाग्योदयाचा पहिला शुभ संकेत आहे. लक्षात ठेवा, ही तर केवळ एका मोठ्या प्रवासाची सुरुवात असून जून 2026 पासून तुमच्या आयुष्यात एकामागोमाग एक कोणते 5 मोठे चमत्कार घडणार आहेत ते आपण पुढे जाणून घेणार आहोत. म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्या मनात अनेकदा हा अस्वस्थ प्रश्न आला असेल की मी नेहमी प्रामाणिक राहूनही माझ्याच वाट्याला एवढा संघर्ष का आला. कधीकधी रात्रीच्या एकांतात हाच विचार तुमच्या मनाला व्याकुळ करतो, परंतु त्याचे योग्य उत्तर तुम्हाला सापडत नाही. परंतु आज एक त्रिकालबाधित सत्य जाणून घ्या की ईश्वर तुम्हाला विसरला नव्हता किंवा तो तुमच्याकडे दुर्लक्षही करत नव्हता, तर तो तुम्हाला एका मोठ्या पदासाठी आतून घडवत होता. एका छोट्या जबाबदारीसाठी छोटी परीक्षा असते, परंतु जेव्हा एखाद्याला खूप मोठ्या सिंहासनावर बसवायचे असते तेव्हा त्याला दुःखाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघावे लागते. तुमच्या पूर्वजांना जे मिळाले नाही आणि तुमच्या वडिलांचे जे स्वप्न अर्धवट राहिले ते सर्व वैभव तुमच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठीच निसर्गाने तुम्हाला निवडले आहे. म्हणूनच तुम्हाला सुरुवातीला सहजासहजी यश मिळाले नाही, कारण लवकर मिळालेले यश माणसाला अहंकारी बनवते आणि उशिरा मिळालेले यश माणसाला परिपक्व व जबाबदार बनवते. आजवर तुमच्या आयुष्यात ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला, ज्या ठिकाणी तुमच्या वाट्याला घोर अपमान आला आणि ज्या क्षणामध्ये तुम्ही स्वतःला अत्यंत एकटे अनुभवले, ते सर्व एकाच हेतूने घडले होते. हे सर्व कटू अनुभव तुम्हाला येणाऱ्या काळातील यशाचा राजमुकुट सांभाळण्यासाठी सक्षम करत होते. कारण मोठे स्थान मिळवण्यासाठी केवळ शक्ती चालत नाही, तर अथांग संयम, शांतता आणि परिपक्वता लागते. देव भलीभाती जाणत होता की जर हे वैभव तुम्हाला आधीच मिळाले असते तर कदाचित तुम्ही ते पेलू शकला नसतात.
पण आता तुम्ही अपमान पचवण्यास आणि यशाची प्रतिष्ठा सांभाळण्यास पूर्णपणे समर्थ आहात. म्हणूनच जून 2026 पासून तुमचे आयुष्य एका नव्या रूपात समोर येत असून हा झालेला उशीर म्हणजे शिक्षा नसून तुमच्या उज्ज्वल भविष्याची एक पूर्वतयारी होती, जी आता पूर्ण झाली आहे. आता आपण त्या 5 मोठ्या बदलांपैकी पहिल्या बदलाकडे वळूयात, जो म्हणजे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक लोकांचे निर्गमन होय. हा बदल सुरुवातीला कदाचित तुम्हाला मानसिकदृष्ट्या थोडा त्रासदायक वाटेल, पण तुमच्या प्रगतीसाठी तो अत्यंत अनिवार्य आहे. जून 2026च्या सुरुवातीपासून तुमच्या जवळ असणारे काही स्वार्थी लोक अचानक शांत होतील किंवा तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर निघून जातील. हे तेच लोक असतील जे तुमच्या अपयशाची मस्करी करत होते, जे तुमच्या पाठीमागे तुमचे नाव वापरून स्वतःचा स्वार्थ साधत होते, पण तुमच्या संकट काळात मात्र कधीही तुमच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. आजवर तुम्ही प्रत्येकाला सांभाळून घेतले, त्यांच्या चुकामाफ केल्या, पण आता तुमच्या आत्मसन्मानात एक मोठी जागृती होणार आहे. ज्या क्षणी तुम्ही स्वतःचे मूल्य ओळखायला सुरुवात करता, त्या क्षणी तुमच्या सभोवतालच्या लबाड आणि स्वार्थी लोकांचा टिकाव लागत नाही. काही जण तुमच्याशी बोलणे पूर्णपणे बंद करतील, कारण आता त्यांना तुमच्यावर हुकूम चालवणे किंवा तुमचे शोषण करणे अशक्य होईल. हा बदल वाईट नसून तुमच्या आयुष्यातील अनावश्यक कचरा साफ होण्याचे एक उत्तम लक्षण आहे. लक्षात ठेवा, यशाच्या शिखराकडे जाणारा रस्ता कधीही गर्दीचा नसतो. तिथे केवळ निवडक आणि प्रामाणिक लोकांची सोबत असते. काही नाती जरी तुटली तरी त्यांच्या बदल्यात तुमच्या मनाला विलक्षण शांतता, स्थैर्य आणि विचारांची स्पष्टता लाभेल, जो तुमच्या विजयाचा पहिला ठोस पुरावा असेल. आता आपण दुसऱ्या मोठ्या बदलाकडे वळूयात, जो म्हणजे तुमच्या हातामध्ये येणारी निर्णय क्षमता आणि सत्ता होय. आजवर तुम्ही जीवनात, तुमच्या कौटुंबिक किंवा व्यावसायिक जीवनात असे काही अनेकदा घडले असेल की तुम्ही दिलेला अगदी योग्य सल्लाही लोकांनी धुडकावून लावला. तुमच्या विचारांमध्ये दूरदृष्टी असूनही अंतिम निर्णय इतरांनी घेतला आणि त्याचे परिणाम जेव्हा वाईट आले तेव्हा त्याचे खापर मात्र तुमच्यावर फोडण्यात आले. हे निराशाजनक चित्र आता पूर्णपणे बदलणार असून जून 2026 पासून तुम्ही केवळ इतरांचे ऐकणारे न राहता स्वतःच हुकूम देणारे आणि मुख्य निर्णय घेणारे बनाल. पूर्वी जे लोक तुम्हाला बाजूला सारत असत, तेच लोक आता कोणत्याही महत्त्वाच्या कामात तुमचे मत घेण्यासाठी स्वतःहून पुढे येतील. घर असो, कार्यक्षेत्र असो वा समाज, प्रत्येक ठिकाणी तुमचा शब्द हाच अंतिम निर्णय मानला जाईल, कारण लोकांना तुमच्यातील विचारांची स्पष्टता आणि संयम जाणवू लागेल. आजवर तुमच्या खांद्यावर केवळ जबाबदाऱ्या होत्या, पण अधिकार नव्हते. आता मात्र तुम्हाला जबाबदारीसोबतच पूर्ण अधिकारही बहाल केले जातील. हा बदल जरी सुरुवातीला छोट्या गोष्टीमधून सुरू झाला, तरी हे छोटे निर्णय पुढे जाऊन तुम्हाला एका मोठ्या पदावर नेऊन बसवतील. ज्यांना आजवर तुमच्यावर अधिकार गाजवण्याची सवय होती, त्यांना आता तुमचे ऐकावे लागेल आणि हाच तुमच्या प्रगतीचा दुसरा मोठा संकेत असेल. आणि तिसरा मोठा बदल म्हणजे समाजात मिळणारे उच्च स्थान आणि सन्मान होय. हा बदल अत्यंत संथ गतीने पण अत्यंत ठामपणे घडणार आहे. आजवर तुम्ही गर्दीचा एक सामान्य हिस्सा होतात. तुमचे नाव असूनही तुमच्या शब्दाला समाजात वजन नव्हते, परंतु जून 2026 पासून लोक समाजात तुमची ओळख अत्यंत आदराने करून देऊ लागतील आणि प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमात तुमची उपस्थिती अनिवार्य मानली जाईल. हा राजयोग म्हणजे केवळ डोक्यावरचा मुकुट नसून लोकांच्या नजरेत तुमच्याबद्दल निर्माण झालेला अथांग विश्वास आणि आदर आहे. तुमच्या या यशामुळे काही लोक तुमचे तोंड भरून कौतुक करतील, तर काही लोक मनातून जळतील, परंतु तुमच्या यशाची गती कोणालाही रोखता येणार नाही. तुमच्या पूर्वजांनी आणि वडिलांनी जे अपूर्ण स्वप्न पाहिले होते, ते सर्व वैभव तुमच्या नावावर पूर्ण होऊन तुमची भावी पिढी अभिमानाने तुमचे नाव घेईल. आता चौथा सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आर्थिक समृद्धी आणि नव्या संधीची प्राप्ती होय. आजवर पैसा हा तुमच्यासाठी अत्यंत संघर्षाचा आणि चिंतेचा विषय राहिला होता. तुम्ही कष्ट करून धन कमावले, परंतु ते तुमच्या हातात टिकत नव्हते आणि ऐनवेळी आलेल्या संधी हुकत होत्या. परंतु जून 2026 पासून हा अडथळा दूर होऊन संपत्ती स्वतः तुमच्याकडे येण्याचे मार्ग शोधू लागेल. ही कोणतीही अंधश्रद्धा नसून, लॉटरी नसून, तुमच्या योग्य निर्णयातून आणि प्रयत्नातून निर्माण होणारा एक शाश्वत पैशांचा ओघ असेल. तुमची रखडलेली कामे, अडकलेले पैसे आणि सरकारी फायली आता अत्यंत वेगाने मार्गी लागतील. घरात पहिल्यांदाच अशी सुबत्ता येईल की कोणताही मोठा निर्णय घेताना पैशांची कमतरता हा प्रश्न कधीही आडवा येणार नाही. हा पैसा तुमच्या आजवरच्या संयमाचे आणि कष्टाचे फळ असेल, जो तुमच्या कुटुंबाला एक सुरक्षित भविष्य देईल. आता पाचवा आणि अंतिम बदल म्हणजे कुटुंबात मिळणारे सर्वोच्च स्थान होय. शिरोमणी, बाहेरच्या जगापेक्षा या बदलाची प्रचिती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरात जास्त येईल. आजवर घरात तुमचे कौतुक व्हायचे,
पण अंतिम निर्णयाच्या वेळी तुम्हाला डावलले जायचे. आता मात्र घरातील प्रत्येक लहान मोठ्या निर्णयाची सुरुवात आणि शेवट तुझे काय मत आहे या प्रश्नानेच होईल. तुमचे माता पिता तुमच्याकडे अत्यंत अभिमानाने पाहतील आणि तुमचे नातेवाईकही तुमच्या शब्दाचा आदर राखतील. तुम्ही आता घरातील केवळ एक सदस्य न राहता संपूर्ण कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ बनाल, ज्याच्यावर पुढच्या पिढ्या भक्कमपणे उभ्या राहतील. परंतु कुंभ राशीच्या लोकांनो, हे सर्व ऐकताना जेवढा आनंद होतोय तेवढाच एक अत्यंत महत्त्वाचा इशारा समजून घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. कारण यशाच्या शिखरावर पोहोचणे जेवढे सोपे असते त्याहून अधिक कठीण तिथे स्वतःला टिकवून ठेवणे असते. जून 2026 पासून जे काही वैभव तुम्हाला मिळणार आहे ते सांभाळताना जर तुमच्याकडून पुढील 3 चुका झाल्या तर ते यश तेवढ्याच वेगाने हातातून निसटू शकते. त्यातील पहिली चूक म्हणजे अहंकार होय. तुमच्या यशाच्या काळात आज जे लोक तुमच्यापेक्षा मागे आहेत त्यांना कधीही कमी लेखू नका, कारण अहंकार हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. दुसरी चूक म्हणजे चुकीच्या लोकांवर आंधळा विश्वास. जे लोक तुमच्या कठीण काळात गायब होते आणि आता तुमचे यश पाहून गोड बोलत जवळ येत आहेत त्यांच्यावर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आणि तिसरी सर्वात मोठी चूक म्हणजे ईश्वराला विसरणे. तुम्हाला मिळणारे हे यश केवळ तुमच्या बुद्धीचे नसून ते अदृश्य स्वामी शक्तीची अथांग कृपा आहे. त्यामुळे मनातील नम्रता कधीही सोडू नका. जर तुम्हाला हे यश अजरामर करायचे असेल तर डोक्यावर यशाचा मुकुट असला तरी मनात अथांग नम्रता असायला हवी. आता हे यश कायमस्वरूपी टिकवण्यासाठी 3 अत्यंत शक्तिशाली उपाय मनापासून लक्षात ठेवा. पहिला उपाय म्हणजे तुमची नम्रता हीच तुमची खरी ढाल आहे. त्यामुळे तुमचे वागणे आणि बोलणे नेहमी प्रत्येकासाठी आदराचेच ठेवा. दुसरा उपाय म्हणजे अधिकार. हातात आले तरी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना कधीही घाई गडबड करू नका. पूर्ण विचार करूनच पाऊल टाका. आणि तिसरा उपाय म्हणजे कृतज्ञतेची भावना नेहमी जागी ठेवा. ज्यांनी तुम्हाला कठीण काळात साथ दिली त्या प्रत्येक व्यक्तीचे आणि देवाचे आभार मानत राहा, कारण कृतज्ञ माणसाकडून लक्ष्मी कधीही पाठ फिरवत नाही. कुंभ राशीच्या लोकांनो, हा व्हिडिओ आज जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर समजा हा निव्वळ योगायोग नसून स्वामींचा संकेत आहे. जून 2026 हा तुमच्या आयुष्यातील एक नवा सुवर्ण अध्याय ठरणार आहे. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा, संयम राखा आणि शांतपणे पुढे चालत राहा. राजतिलकाची पूर्ण तयारी ठेवा, कारण इतिहास आता तुमच्या नावाची नोंद घेणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंटमध्ये राजतिलक असे नक्की लिहा.